नमस्कार श्रोते हो, ऑनलाईन सुविधा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे। आपण ऐकत आहात संत दर्शन या मालिकेचा भाग 6वा। यापूर्वीच्या भागात आपण संत सद्गुरू गोदड महाराजांनी सुरू केलेल्या फलटण ते पंढरपूर एकादशी वारीबद्दल ऐकलं होते। महाराजांची ही वारी तब्बल 11 वर्ष नित्यनेमाने सुरू होती। एकदा महाराज कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला गेले होते। चंद्रभागेत स्नान करून ते जवळच वाळवंटात भजन कीर्तनात विठ्ठल नामात तल्लीन झाले होते। त्याच वेळी एक स्त्री चंद्रभागेतून पाणी घेऊन जात असताना महाराजांच्या राहुटीच्या दोरीला अडकून पडली। तिच्या हातातील पाण्याची घागर फुटली आणि ती स्वतःही खाली पडली। खाली पडल्याबरोबर ती स्त्री महाराजांना अपशब्द बोलू लागली। कुणीही ढोंगी साधू इथे पंढरपुरात येतात आणि लोकांना त्रास देतात। तिचे हे शब्द महाराजांच्या कानावर पडले। महाराज क्रोधित झाले। त्यांनी संतापाने आपली सर्व दिंडी सामग्री, टाळ, पखवाज, पताका, राहुटी एकत्र केली आणि ती पेटवून दिली। सर्वत्र आगीचे लोळ उठले। आजूबाजूचे लोक जमा झाले। कोणाला काहीही कळेना। वाळवंटात एकच गोंधळ उडाला। महाराजांनी मंदिराच्या कळसाकडे पाहत क्रोधित होऊन विठ्ठलाला विचारलं, विठ्ठला, तुला माझा आता कंटाळा आला आहे काय? ही जी स्त्री अभद्र बोलली ती नव्हे तर तूच तिच्या तोंडून बोलला आहेस। त्यामुळे आता आमचा या जगात राहून उपयोग नाही। मी आत्ताच्या आत्ता आत्मदहन करून स्वतःला संपवणार। असं म्हणत ते पेटवलेल्या चितेला प्रदक्षिणा घालू लागले। वाळवंटात हा प्रकार पाहून सर्व लोक घाबरले। ती स्त्री पण घाबरली। कोणाला कळेना आता काय करावं। मग भगवान श्री पांडुरंग ब्राह्मणाच्या वेशात आले। महाराज चितेत उडी घेणार तोच भगवंतांनी त्यांचा हात पकडला आणि ते म्हणाले, हे योगी महापुरुषा, थांबा। तुम्ही संत आहात आणि संतांनी आत्महत्या करणे हे महापाप आहे। साधुकुळास हे शोभत नाही। महाराजांनी मागे वळून पाहिलं। भगवान पांडुरंग आपल्या मूळ रूपात आले आणि महाराजांना म्हणाले, तुमचं जीवन कार्य अजून संपलेलं नाही। तुम्ही तुमच्या जन्मगावी कर्णग्रामी अर्थात कर्जतला आपल्या मातुली म्हणजे आईचे गाव जावं। तिथे जगतोद्धाराचे अपूर्ण कार्य पूर्ण करून या भोळ्या भाबड्या लोकांचा उद्धार करावा आणि तिथेच समाधी घ्यावी। ते पुढे चालून कर्णग्राम कर्जत महाक्षेत्र तीर्थक्षेत्र होईल। हे ऐकताच महाराजांचा क्रोध शांत झाला। महाराज भगवंताला म्हणाले, ठीक आहे भगवंता, पण इथून पुढे मी कधी या पंढरपुरात पाऊल ठेवणार नाही। पण तुला स्वतःला मला भेटायला आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या आषाढ कृष्ण कामिका एकादशीला कर्जतला यावं लागेल। महाराजांची ही विनवणी भगवान पांडुरंगाने हसून होकारार्थी मान हळवून मान्य केली आणि महाराजांना हातात हात देऊन वचन दिलं, मी आषाढी नंतरच्या असणाऱ्या आषाढ वद्य कामिका एकादशीला प्रतिवर्षी तुला भेटायला कर्णग्रामी येईल। मग तिथून पुढे महाराज कधीही पंढरपूरला गेले नाहीत, पण जगाचा पालनहार स्वतः पांडुरंग कर्णग्रामी म्हणजे कर्जत नगरीत प्रतिवर्षी येऊ लागले। भगवंत कर्णग्रामी आल्यावर गोदड महाराज त्यांना रथात बसवून स्वतः रथाच्या समोर विठ्ठल नामाच्या भजनात तल्लीन होऊन आनंदाने नगरप्रदक्षिणा दिंडी रथोत्सव सोहळा साजरा करू लागले। आजही ती परंपरा अखंडितपणे कर्जत नगरीत मोठ्या भक्तिभावाने साजरी होते। म्हणूनच इथले भाविक भक्त म्हणतात, धन्य धन्य श्री संत सद्गुरू गोदडनाथा, कर्णग्रामी आणियले पंढरीच्या नाथा। म्हणूनच कर्जतकरांचे भाग्य थोर आहे। जगाचा पालकच स्वतः कर्जतला भक्तांच्या हाकेला धावत येतो। श्री संत सद्गुरू गोदडनाथांच्या चरणस्पर्शाने ही कर्जत नगरी पावन झाली आहे आणि या कर्जत नगरीचे पालकत्व महाराज संजीवन समाधी रूपात हे भूमंडळ पृथ्वी, चंद्र, सूर्य असेपर्यंत स्वतः सांभाळत आहेत। श्रोते हो, आजच्या या भागामध्ये येथेच थांबूयात। पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्रोते हो, आजचा हा संत दर्शन मालिकेचा 6वा भाग ऑनलाईन सुविधा या यूट्यूब चॅनलने प्रसारित केला होता। यासाठी विशेष सहाय्य केलं होतं संत श्री सद्गुरू गोदड महाराज मंदिर येथील सेवेकरी श्री गणेश काकडे यांनी।